नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात ह्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. जसे मला जमत होते ना, मी तसे व्लॉग एडिट करून टाकायचा प्रयत्न करत होते. पण अजून जे व्हिडिओ आहेत ना, ते जे लग्न कार्य व्हायच्या आधीचे व्हिडिओ होते ते मी नंतर टाकणारच आहेत. पण ते ॲक्च्युली ते सगळ्यात आधी व्हिडिओ टाकायला पाहिजे होते, जे मी लेट टाकणार आहे. तर पाहुणे मंडळी सगळे जेवून गेले. आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं छानपैकी लग्नही झालेलं आहे. तर आम्ही जेवायला बसलेलो. फॅमिलीमधले आम्ही 25-30 जणं फक्त जेवायला राहिलेलो, कारण नवरीला घेऊन जायचं होतं म्हणून सगळं आमचं आरामात चालू होतं. तर छान अशी आईस्क्रीम एन्जॉय केलं. जेवणामध्ये ही पनीरची भाजी होती, व्हेज कोरमा होता, दाल होता, राईस होतं, स्वीटमध्ये गुलाबजाम होतं आणि चपाती होत्या गरम आणि जिरा राईस होतं. जास्त मेनू ठेवली नाही, योग्यच मेनू निवडलेलं. तर कोणाकोण कसं करतात हे मला कमेंट्समध्ये सांगा, कारण ती मेनू ठरवून पण ते सगळ्याची टेस्ट करण्यासाठी जातात आणि एक्स्ट्रा घेऊन वेस्टेज जातं, म्हणून आम्ही सिलेक्टेडच मेनू ठरवलेले. तर तिकडून आलेले हे रुखवत आहे. तर आता आम्ही तयारी चालू आहे नवरीबाई घेऊन जायची. तर पुढची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर हाच तो क्षण आहे जो प्रत्येक मुलीला खूप जड जातो आणि तिचे आई वडीलसुद्धा. अर्जुचं रडणं बघून आम्हालाही रडायला आलेलं, कारण आम्हीही स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरात गेलेलो. पण म्हणजे माझी फॅमिलीच खूप वेगळी आहे. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असाल माझी फॅमिली कशी आहे. आणि ह्याच्यानंतर पण जे फंक्शन होतील ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर करता येईल. त्याच्यामध्ये सगळ्या भावंडांची, सगळ्या माझ्या नातेवाईकांची तुमच्याशी ओळख तो बघ, त्याची आत्तू चालली म्हणून रडतोय.
तर इथे ना बरोबर 7 वाजता गृहप्रवेश करायचं होतं. टायमिंगनुसार 7 वाजता तिला घरात घ्यायचं होतं अर्चनाला. म्हणून आम्ही जे थोडेफार कार्यक्रम असतात ना ते करून घेतले. म्हणजे नंदिनी पडद्याला घ्यायचा आणि मग तिची जी विश असेल ती मागवायचं असे खूप रीतिरिवाज आहेत त्या आम्ही पार पाडलेल्या आहेत. आणि मग खूप छान पद्धतीने असं नवरीचं स्वागत केलेलं आहे. तर इथे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्या दोघांनाही उखाणे घ्यायला सांगितलेत. आणि आता पहा ते दोघं काय उखाणे घेत आहेत ते. नवीन घ्या नागाची खून अर्चनाला बनवून आणली पोस्टरांची शुभवेळी आली आमची वरात